मित्रांनो, आज व्हिडिओ काढायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्याकडे एक 5-6 दिवसापासून म्हणजे एक 5-6 दिवस झालं की आपल्याकडे काही लेडीज किंवा कपल जिमला येतात आणि जे आपल्याकडे जिमला येतात ना त्यांचे सोशल अकाउंट थोडे व्हायरल झालेले येतात। तर त्यांचे मी स्वतः काही कमेंट्स वाचतोय बघतोय, तर त्याच्यामध्ये खूप जास्त असे कमेंट्स येतात की तुम्ही कशाला जिमला जाता, तुम्ही रोज घरी काम करता। मित्रांनो, तुम्ही तुमचं सोशल मीडिया आहे, तुम्ही त्याच्यावर तुम्ही काहीही टाकू शकता, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। तुम्ही काही कमेंट देऊ शकता, तुम्हाला अधिकार येतो, पण माझंही काही कर्तव्य आहे, माझंही काही जिम्मेदारी आहे, मी बी काही समाजात देणं लागतो। तर मित्रांनो, पहिली गोष्ट ही समजून घ्या तुम्ही की रोजच्या रुटीनमधलं ते शेतातला असो, ऑफिसचा असो किंवा मग तुमच्या रोजच्या मुवमेंट ॲक्टिव्हिटीजमधला असो, ते काम आणि जिम याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो। जर हे रोजच्या रुटीनचं काम करून जर माणूस फिट बनत असता, फॅट वाढलं नसतं, शुगर कंट्रोल झाली असती, आणखीन काही आजार झाले नसते आणि त्याला बाकी मग हे जे रोज रोज शेतात काम करतात, जसे गावाकडचे लोक असतात, ह्यांना लगे पटपट आजारी का पडतात ते लवकर? त्यात सगळ्यात मेन काम असतं की ते आहाराचं असतं। 90% तर आहारच असतो। पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे ज्या ॲक्टिव्हिटीज असतात रोजच्या कामामधल्या, ते एक मोजक्या स्पेसिफिक मसल जॉईंटच्या असतात। त्यामध्ये सगळे जॉईंट, सगळ्या मसल त्यामध्ये ॲक्टिव्ह होत नसतात, इन्व्हॉल्व नसतात त्याच्यामध्ये। तर मग ज्या इन्व्हॉल्व होत नाहीत, काही ॲक्टिव्हिटी असे असतात की ज्या तुम्ही 24 घंटे काम केलं तरी त्या कामात येणार नाहीत तुमच्या। मग अशा सगळ्या मसल ह्या ज्या की आपल्या आयुष्य वाढवतात, 10 वर्षांना आपलं आयुष्य वाढवतात, आपल्या जॉईंटचं, आपल्या हार्टचं म्हणा, किंवा मग आपण यंग दिसतो। सगळ्यात महत्त्वाचं काय असतं मित्रांनो की एखादा जॉईंट आहे, जॉईंट इंज्युअर त्यावेळेसच होत नाही, गुडघ्याचा असो, सगळ्यात जास्त प्रॉब्लेम गुडघे आणि कंबर आहे। तर हे जे जॉईंट असतात ना, ह्याला सपोर्ट करणाऱ्या ज्या बारीक बारीक मसल असतात त्या जिममध्ये ट्रेन केल्या जातात। ते तुम्हाला ट्रेनर ते समजून सांगत असतात, जे की आपण ज्यावेळेस आपल्या घरच्या ॲक्टिव्हिटीज किंवा शेतातले काम येतं त्याच्यात ते ट्रेन होत नसतात, ते जास्त फटीक होतात, इंज्युअर व्हायचा चान्सेस असतो आणि त्या तुमचं काम आयुष्यभर तुम्हाला करता यावं, तुम्ही ते काम आयुष्यभर करीत राहावं यासाठी हे सेंटर असतात, जिम असो, योगा सेंटर असो किंवा मग एरोबिक असो किंवा मग लवचिकतेसाठी तुम्ही जे फ्लेक्सिबिलिटीसाठी जे तुमच्या जॉईंटच्या लवचिकतेसाठी, मसलच्या लवचिकतेसाठी जे तुमच्याकडून योगा करून घेतात हे सेंटर असो। हे समजून घेतलं पाहिजे तुम्ही पहिले की बाबा कुणाला उठलं की आपण म्हणतो कशाला जिमला जायचंय, कशाला योगा सेंटरला जायचंय, कशाला इकडे जायचंय। हे खूप वेगळी गोष्ट असते की आपण एक शरीराचं आयुष्य, जॉईंटचं आयुष्य वाढण्यासाठी जे एक्सरसाइज करतो आणि आपण जे रोजचं काम करतो, हे रोजचं काम म्हणजे काम असतं। तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा शेअर करायचा आहे मला की लोक म्हणते तो वजन कमी, वजन कमी, वजन कमी। मित्रांनो, वजन कमी म्हणजे वेट लॉस आणि फॅट लॉस यातला डिफरन्स समजून घेतला पाहिजे। वेट लॉस म्हणजे तुमच्या मसलचं झालं, त्यात मसल आल्या, त्याच्यामध्ये तुमचं जे मसलनं पकडून ठेवलेलं वॉटर आहे ते पाणी, ते वॉटर आलं आणि थोडंसं फॅट आलं। तर हे जर तुमचं वजन कमी करण्यामध्ये तुम्ही जर मसल लॉस केला तर तुमचं स्ट्रेंथ, ताकद आणि तुम्ही लवकर म्हातारे दिसायला चालू होता। तुम्ही बघत होता आता सध्या सेलिब्रिटी कसे आहेत, तर काही सेलिब्रिटी करतात तसे। पण यापेक्षा तुम्ही फॅट लॉसकडे लक्ष दिलं तर फॅट लॉसनं काय होतं, तुमचा म्हणजे एक तर तुमचं 10 वर्षांना आयुष्य वाढतं, तुम्ही जे रोज रुटीनमधले कामं करतात का त्याच्यामध्ये तुम्हाला थकवा येणार नाही किंवा दुसऱ्या तुमच्या सोबतच्या पेक्षा जास्त दिवस करू शकता। तर आपण आज फॅट लॉसची कन्सेप्ट समजून घेऊ, सगळ्यात महत्त्वाची किंवा फॅट लॉसची एकच पर्याय असतो फॅट लॉसला, सगळ्यात महत्त्वाचं। जर तुम्हाला लीन फॅट लॉस करायचं आहे तर त्याचं काय असतं, BMR असतो। BMR हा प्रकार समजून घ्या। BMR म्हणजे काय की समजा मी आता बसलोय, तर माझं आता बसल्यानंतर किंवा मग दिवसभर जे बॉडी स्थिर असते म्हणजे काही काम करीत नसताना, त्यावेळेस आपल्या बॉडीनं कॅलरीज खर्च केल्या पाहिजेत। BMR म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट असतो, म्हणजे जो की आपण शरीर जेव्हा स्थिर असतं, आपलं काही वर्किंगमध्ये नसतं किंवा मग झोपलेलं असतो, तर आपण त्यावेळेस शरीरानं कॅलरी जास्तीत जास्त खर्च केल्या पाहिजेत। मग त्यावेळेस त्या कॅलरीज खर्च करायला एनर्जी प्रोव्हाइड आपलं फॅट करीत असतं।
कारण आपण आहारात आपण काय करत असतो, आहाराचं बोलतो मी तुम्हाला चालूमध्ये. तर मग BMR आपला वाढला पाहिजे. BMR वाढला पाहिजे म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल की आपण आपल्या मसलची संख्या वाढवली पाहिजे. मसलची संख्या कशी वाढेल की आपल्याला वेट ट्रेनिंग करावं लागेल. त्याच्याशिवाय दुसरं ऑप्शनच नाही. ज्यावेळेस तुम्ही जिममध्ये येऊन वजन उचलून तुमच्या मसल फटीक करतात, म्हणजे मसल तोडतात बारीक बारीक ह्याच्यामध्ये, मग तुमचं वर्कआउट झाल्याच्या नंतरही दिवसभर शरीर कॅलरीज बर्न करीत असतं. मग ज्यावेळेस दिवसभर शरीर म्हणजे कॅलरीज बर्न करायची स्थिती वाढवतं, कॅलरी जास्तीत जास्त बर्न करतं, मागतं आपलं शरीर चालण्यासाठी, हे मसल रिपेअर करण्यासाठी. मग त्यावेळेस आपला फॅट फ्यूल म्हणून यूज होतो आणि मसल वाढत चालत असतो. जितकं जास्त मसल तितकं जास्त फॅट लॉस होत चालतो. तर यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की बाबा आपल्या आहारातही बदल करावा लागतात. आहारात बदल म्हणजे कसं की प्रत्येक वेळेस प्रोटीनयुक्त आहार असला पाहिजे. प्रोटीनयुक्त आहारामध्ये तुम्ही कमीत कमी आहार घ्या. 2 टाईम 3 टाईम 5 टाईम आहार घेतला पाहिजे. प्रत्येक वेळेस थोडं थोडं म्हणजे शरीराला सारखं काम लावलं पाहिजे. सारखं कॅलरीज बर्न करायला लावल्या पाहिजे शरीराला. आणि साखर 100% बंद करा. वरून तुम्ही साखर दिली नाही, साखरेचे पदार्थ दिले नाहीत तर मग शरीराला प्रोटीनयुक्त आहारामुळं भेटल्यामुळं ते मसल गेन होईल आणि वाढलेला मसल हा फॅटला फ्यूल म्हणून यूज करेल. ही कन्सेप्ट असते. तर मग या कन्सेप्टसाठी तुम्हाला वेट ट्रेनिंग खूप महत्त्वाची असते. फॅट लॉस करायची एकमेव हाच पर्याय आहे. आणि उठलं की तुम्ही मी तुम्हाला नावं नाही ठेवीत. आता आपापल्या बौद्धिक क्षमतेनुसार म्हणा किंवा नॉलेजनुसार आपापले मत मांडतात लोक, किंवा नॉलेजनुसार मांडायलाही पाहिजे. तर पण मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा म्हणायचा आहे की बाबा तुम्हाला एखाद्या माणसाला मोटिवेट करू शकत नाही तर तुम्ही एखाद्या माणसाला आरोग्य म्हणजे दवाखान्यात तर पाठवू शकता. हेल्थ फिटनेस सेंटरकडे नुसती जिमच नाही, योगा असो, एरोबिक असो, परत तुमचं आणखीन कोणती रनिंग असो, स्विमिंग असो, इकडे घेऊन जाऊ शकत नाहीत ना. मग जे येते तर त्यांना तुम्हाला नॉलेज नसताना डिमोटिवेट करू नका. ते त्यांच्या आधीच घरात खूप संघर्ष करीत असते तर की इथपर्यंत यायला, आणि तिथं तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही ते वेगळ्या प्रकारे ट्रोल करून त्यांना जर तुम्हाला ते आवडत असेल, तुम्ही तर करत नाही त्यांना तर करू द्या. तुमची एक तर अशी भावना आहे की बाबा त्यांचं होईल मग आम्ही करतो, मग ते बघा तरी की ते कसं करते तर होतंय का नाही. वेळ द्या तेवढा. आणि फिटनेस इंडस्ट्रीकडे एक चांगल्या नजरेनं बघायला चालू करा. मी तुम्हाला समजून सांगावं इतका मी मोठा नाही, पण माझं 10 वर्षापासून फिटनेस सेंटर आहे जिममध्ये, बीडमध्ये, तर इंडियन हेल्थ क्लब नावाचं. तर तुम्ही एकदा या, भेटा, समोरासमोर बोला, तुमचं काय मत आहे, प्रोटीन काय असतंय, फॅट काय असतोय, कॅलरीज काय असतात हे बघा, समोरासमोर भेटा एकदा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आपण आपलं आयुष्य 10 वर्ष कसं वाढू शकतो, आपल्या वर्गातल्या मुलांच्या मुलींपेक्षा 10 वर्षांनी सुंदर कसे दिसू शकतो, आणखीन यंग कसे दिसू शकतो, हे आम्ही तुम्हाला पटवून सांगतो. नाही पटलं तर नका येऊ, पण एकदा भेट तर द्या, एकदा आम्हाला संधी तर द्या की तुम्हाला तिथे आम्ही तुम्हाला ते कसं म्हणजे बनवून देतो ती. त्याच्यामुळं कुणाला ट्रोल करू नका. जे येते त्यांना उलट मोटिवेट करा. आणि व्हिडिओ थोडा वेगळ्या अँगलनं बनलाय, कुणाला आवडला नसेल तर माफ करा. थँक्यू.